जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आजचा दिवस तुम्हाला सुखात, आनंदात आणि समाधानात जावो. आपण गीतेमधील सांख्ययोग या संदर्भात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात की जर दिवसातून 3 वेळा नामस्मरण केले की माझ्या नावाचा जरी तुम्ही उच्चार केलात तरी तुमची सगळी पापे नष्ट होतील. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या चांगल्या कुटुंबात जन्माला जाल, एखाद्या पंडिताच्या घरी जन्माला जाल आणि तुम्हाला वैभव प्राप्त होईल. तरी आपण पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अजून काय उपदेश करतायत, तर चला वळूया पुढील श्लोकाकडे. भोगेश्वरम प्रस्ताक्तनाम तया प्रोहते च तसाम व्यावसायिकात्मका बुद्धी ही समाधोन विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. तात्पर्य: समाधी म्हणजे स्थिर मन होय. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे, सम्यक अधीयते अस्मिनाम तत्वा वा यायास्तम. जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशीच झालेले असतात. त्रिगुणे विषया वेदा निस्त्रो गुणे भावार्जुन निर्द्वंद्व निसत नित्य सत्वयुक्तो निर्योगक्षम आत्मावान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षणांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपारायण हो. वेदामध्ये प्रामुख्याने आपल्या 3 गुणांचे विवेचन केले आहे. 3 गुणांपैकी स्थित, मुक्त आणि लाभ या सर्व गोष्टीतून आपण मुक्त होण्यासाठी आत्मपरायण करणे हे गरजेचे आहे. तात्पर्य: सर्व भौतिक कार्य ही प्रकृतीच्या 3 गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफलप्राप्तीकरिता असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषतः सकाम सर्वांचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णाचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्त्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्त्वज्ञानाचा आरंभ ब्रह्मजिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत असतात. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले आहे. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो, अर्थात कर्मकांडांचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच
विविध वेदांचाच भाग आहे. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्णा भावना भावित होतो तेव्हा तो या दिव्य अध्यात्माची स्तराची प्राप्ती करतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जीवनामध्ये सुख दुःख उष्ण गरम धन लाभ या सगळ्या गोष्टी येतात जातात, पण हे जे सर्व सुख दुःख सहन करायला शिकलं पाहिजे. उष्ण थंड या गोष्टी अनुभवाने सर्वांनी जो पचवायला शिकला किंवा काळजीतून मुक्त होण्यासाठी जो म्हणजे सगळं सोडून देतो आणि कृष्णाच्या भगवंताच्या चरणी जो लीन होतो तो आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करून घेतो. यावानर्थ उदपाने सर्वतः समलूतोदके तवान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. भगवंत श्रीकृष्ण सांगतात ज्याप्रमाणे छोट्या विहिरीकडनं होणारी कार्य ही कमी वेळेत जास्त वेळ लागतो त्याप्रमाणे मोठ्या जलाशयाकडून तीच कामे त्वरित होतात. त्याच्या मागचा हेतू असाच आहे की ज्ञानी मनुष्याला वेदांत संबंधित असलेली सगळं कार्य सहजपणे प्राप्त होतात. तात्पर्य वैदिक वाङ्मयाचा कर्मकांड विभागामध्ये वर्णिक धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वेदाध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टीचे अधिकरण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. जीवांचा श्रीकृष्णाशी असणाऱ्या संबंधाचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णाचे अंश आहेत, म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अहोबत सोपचो अतो गिरियान यज्जिहाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहा सस्नोराया ब्रह्माणु चूर्णानाम गृणंती येते. हे भगवान, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे तो जरी चांडळासारखा नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विधी विधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि या तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयामध्ये सर्वोत्तम समजला जातो. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की कुठल्याही कुळात माणूस आला, अगदी तो नीच कुळात आला
आणि त्यांनी यज्ञ केले किंवा भगवंत श्रीकृष्णाचे नामस्मरण केले, अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांनी पवित्र स्थळी जाऊन स्नान केले, तरी तो मनुष्य आर्यवंशामध्ये सर्वश्रेष्ठ समजला जातो. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तमोत्तम इंद्रिया तृप्तीसाठी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधी विधानाचे पालन करणे शक्य नाही. तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदाचे अध्ययन करणे त्याला शक्य नाही. वैदिक विधी विधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधन सामुग्रीची आवश्यकता असते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरीसुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेदाध्ययन करण्यापेक्षा एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंताचे पवित्र नामाचे कीर्तन का करता, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले की माझ्या आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. या कलियुगामधील एकतर लोक किंवा अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत, परंतु भगवंताच्या पवित्र नामाच्या अपराधरहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहेत. भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममाण होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांत महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझ्या नामामध्ये जे सतत रममाण होतात किंवा त्याला तो वेदांताचा जो अभ्यास करतो तो सर्वश्रेष्ठ वेदांते महात्मा असतो आणि हा वैदिक रहस्याचा एक अंतिम उद्देशच आहे. कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुम ये सगो सत्कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. तुला चांगली कर्म करण्याची बुद्धी मिळो, पण त्या कर्मफलापासून मिळणारी जी काही फळं आहेत त्याच्यावर तू अधिकार सांगू नकोस असे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. तात्पर्य या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजेच नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्रविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. भगवंताने अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलेच्छारहित रहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलावर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्माचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म तीन प्रकारे विभाजित करता येते.
नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणजे फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते. म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्यांनी फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्षा मार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंताने अर्जुनाला फळाची आशा न करता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. याने युद्धात भाग घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. निष्काम कर्म पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हे अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार अनेक प्रकारे समजावून सांगतात की जीवनामध्ये आपली कर्म करत राहा, फळाची कुठली आशा करू नका. ते तुम्हाला आपोआपच निस्वार्थपणे मिळत जातं. त्यामुळे जीवनामध्ये आपले कर्म करणे ही एक कर्तव्याची बाब आहे. त्यामुळे आणि नेहमी आपण सकारात्मक असणे ही एक आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. अशा प्रकारचे तू निष्काम कर्म कर आणि तुझं कर्तव्य आहे. म्हणून तुला युद्ध करणं एक भागच आहे आणि युद्ध करणं हा एक तुझ्या मुक्तीचा शुभदायी मार्ग आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.